नमस्कार शेतकरी मित्रांनो, उद्या आहे 13 सप्टेंबर 2025, वार आहे शनिवार. शेतकरी मित्रांनो, उद्यापासून पुन्हा एकदा राज्यामध्ये मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आपल्याला राज्याच्या बहुतांश भागात उद्या झालेला पाहायला मिळेल. मात्र राज्याच्या काही भागात मित्रांनो, हवामान खात्याने मुसळधार पावसाचे अलर्ट सुद्धा दिले आहे. तर काही भागात गेल्या 2 ते 3 दिवसापासून पावसाने दमदार हजेरी सुद्धा लावली आहे. तर पाहणार आहोत मित्रांनो, उद्याचा हवामान अंदाज. उद्या राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये, गावांमध्ये पाऊस असणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, दररोज हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो, सुरुवातीला संपूर्ण कोकण किनारपट्टीत मुंबई, ठाणे, पालघर, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, मालवण, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार आणि तसेच संपूर्ण कोकण किनारपट्ट्याच्या काही भागात दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असणार आहे. तर दुपारनंतर यातील बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. मात्र यातील मालवण, सावंतवाडी व इतर परिसरात पावसाचा जोर जास्त पाहायला मिळेल. तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता यामध्ये पुणे, सासवड, सातारा, कराड, विटा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पंढरपूर, कुची, जत, इंदापूर, करमाळा, बारामती, दौंड, अहिल्यानगर व तसेच संपूर्ण मध्य महाराष्ट्रात देखील आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्याच्या दरम्यान म्हणजे 13 सप्टेंबर रोजी झालेला पाहायला मिळेल. तर दुपारपर्यंत यातील बहुतांश भागात तापमान व ढगाळ वातावरण देखील असणार आहे. मित्रांनो, यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील गावाचा आणि तालुक्याचा देखील यात समावेश झालेला आहे व वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो, त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, माजलगाव, सिल्लोड, वैजापूर, उदगीर, गेवराई व तसेच संपूर्ण मराठवाड्यात दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असेल. तर दुपारनंतर व रात्री दरम्यान संपूर्ण मुसळधार पाऊस भाग बदलत या सर्वत्र परिसरात आपल्याला झालेला पाहायला मिळेल. मात्र रात्री दरम्यान पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. तसेच विदर्भात देखील अकोला, अमरावती, मूर्तिजापूर, बुलढाणा, खामगाव, वाशिम, यवतमाळ, वर्धा, हिंगणघाट व इतरही आसपासच्या परिसरांमध्ये उद्या दुपारपर्यंत ढगाळ वातावरण निर्माण होऊन जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने दिलाय. मात्र नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या सर्वत्र परिसरांमध्ये पावसाचा जोर सर्वात कमी असणार आहे. या भागात फक्त ढगाळ वातावरण आपल्याला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळेल. पुढे उत्तर महाराष्ट्र खानदेशच्या काही भागात हवामान खात्याने मोठ्या पावसाचे अलर्ट दिले आहेत. यामध्ये नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, मालेगाव, चाळीसगाव, मनमाड, जळगाव, पाचोरा, जामनेर तसेच शेतकरी मित्रांनो, खानदेशच्या या भागात मुसळधार ढगफुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळू शकतो. मात्र नंदुरबार, धुळे, पारोळा, सिरपूर या भागात तापमान राहणार आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. एकंदरीत मित्रांनो, पाहायचं झालं तर राज्यातील पावसाची उघडीप ही संपलेली आहे. पुन्हा एकदा मोठ्या पावसाला राज्यामध्ये सुरुवात झाली आहे, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती पावसासंदर्भात छोटीशी अपडेट. ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.